वेलकम फ्रेंड वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे ज्या अपडेट आहे किंवा महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ थोडा इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओ पूर्ण बघत जा, कारण की व्हिडिओच्या स्टार्टिंगला जर तुम्ही काही गोष्टी बघितल्या आणि व्हिडिओच्या एंडिंगमध्ये ज्या गोष्टी होत्या त्या जर नाही बघितल्या तर त्यावेळेस तुमच्यामध्ये जी माहिती आहे ती माहिती अर्धवट तुमच्यापर्यंत पोहोचते। त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आता सगळ्यात महत्त्वाचं मी काल तुम्हाला सांगितलं की शालेय शिक्षण मंत्री जे आहेत यांनी सांगितलेलं आहे की नवीन पदभरती जी आहे केल्या जाणार आहे, तर लवकरात लवकर जी आहे पदभरतीसाठी जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येतील, पण त्याच्यासाठी काही कालावधी लागणार आहे। आता शिक्षक भरती प्रक्रिया अशी आहे की ती एका दिवसामध्ये संपत नाही आणि किती दिवस लागतात तर जास्तीत जास्त 4, 5 किंवा 6 महिन्याचा कालावधी लागू शकतो। तुम्ही म्हणाल की 2017 ची भरती प्रक्रिया जी आहे ती किंवा 2022 ची भरती प्रक्रिया, तर बघा 2017 च्या भरती प्रक्रियेमध्ये काय झालं होतं, 2017 ची भरती प्रक्रिया ज्यावेळेस पार पडली तर त्यावेळेस काही कोर्ट केसेस आल्या मधात जे आहे काही कोर्ट केसेस आल्या, म्हणजे विद्यार्थी काय झालं, सगळ्यात अगोदर 2017 ची भरती प्रक्रिया ज्यावेळेस सुरू झाली तर त्यावेळेस काही गोष्टींसंदर्भात विद्यार्थी न्यायालयामध्ये गेले। आता न्यायालयामध्ये जर एखादी गोष्ट असली आणि ती जर न्यायप्रविष्ट असली तर त्यावेळेस जोपर्यंत न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत ती प्रक्रिया पुढे सरकतच नाही। त्याच्यामुळं 2017 ची जी भरती प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी होत्या त्या संदर्भाच्या ज्या काही याचिका होत्या कोर्टामध्ये पडलेल्या, त्या याचिकांचा निकाल यायलाच उशीर लागला आणि त्या याचिकेचा निकाल यायला उशीर लागल्यामुळे 2017 ची भरती प्रक्रिया इतक्या दिवस लांबली। अजूनही काही गोष्टी ज्या आहेत 2017 च्या भरती प्रक्रियेच्या बाकी आहेत, जसं की 2017 चे जे विद्यार्थी आहेत त्यांना माहित आहे की 2017 च्या काही गोष्टी किंवा काही भरती प्रक्रिया जी आहे ती बाकी आहे। आणि तुम्ही आता बघितलं असेल की 2017 च्या भरती प्रक्रियेमध्ये काही विद्यार्थ्यांची जी जॉईनिंग राहिली होती ती आता कुठे त्यांना मिळालेली आहे। म्हणजे अगोदर म्हणजे बघा, जर आपण न्यायालयीन प्रक्रिया किंवा कोर्ट केसेसमध्ये जर एखादी गोष्ट जर अटकलेली असली तर त्यावेळेस मात्र तिला उशीर लागू शकतो। 2022 ची भरती प्रक्रिया ज्यावेळेस सुरू झाली तर त्यावेळेस फेज 1 बघा तुम्ही, फेज 1 लवकरात लवकर राबवला गेला। फेज 1 मध्ये 21,000 पदसंख्या भरल्या गेली आणि ती पदसंख्या ज्यावेळेस आली तर त्यावेळेस मात्र काही अवघ्या दिवसांमध्ये जे आहे या परीक्षेचा म्हणजे ज्यावेळेस आपण पसंतीक्रम दिली जाहिरातींना आणि ज्यावेळेस निवड यादी प्रसिद्ध झाली तर ती लवकरात लवकर झाली आणि विद्यार्थ्यांची जॉईनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना लवकर मिळाली। राहिला गोष्ट फेज 2 चा, तर फेज 2 च्या प्रोसेससाठी ज्या आहे काही गोष्टी कोर्टामध्ये होत्या, 55-60% मुद्दा असेल किंवा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा बाकी इतर काही कारणं असतील, त्याच्यामुळे जे आहे त्या गोष्टी सुद्धा न्यायालयामध्ये होत्या। आणि न्यायालयामध्ये मी अगोदर सांगतो तुम्हाला की आता सुद्धा 2025 च्या भरती प्रक्रियेमध्ये जर सुद्धा काही विद्यार्थी किंवा काही अभ्यागतधारक ज्यांना असं वाटतं की आपल्यावर अन्याय झाला, आपल्यासोबत न्याय व्हायला पाहिजे, तर त्यावेळेस ते कोर्टामध्ये जाऊ शकतात। आणि ते जर कोर्टामध्ये एखाद्या कोणत्याही अभ्यागतधारकाने कोर्टामध्ये जर याचिका टाकली किंवा एखादं प्रकरण जे कोर्टामध्ये आहे सध्या, जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया पुढेच सरकत नाही। कारण की भरती प्रक्रिया पुढे जाण्यासाठी काय करावं लागते, तो न्यायालयाचा निकाल जो आहे, न्यायालयाचा निकाल सर्वोत्तम आहे। न्यायालयाचा निकाल आपण सगळेजण न्यायपालिका जी आहे किंवा न्यायदेवतेला जास्तीत जास्त मानतो। न्यायपालिका सर्वोच्च आहे किंवा न्यायपालिकेचा निकाल आपण पूर्ण निकाल जो आहे त्याच्यावर विश्वास असतो आपला आणि न्यायपालिका जी आहे कोणावरही अन्याय करत नाही। तर त्यावेळेस न्यायपालिकेचा निकाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी होणार नसतात। त्याच्यामुळे थोडा त्याला उशीर लागतो आणि त्याच्यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेला इतका कालावधी लागतो। 2017 च्या भरती प्रक्रियेला का कालावधी लागला मी ते सांगितलं। 2022 च्या भरती प्रक्रियेला फेज 1 लवकरात लवकर झाला। फक्त फेज 2 ची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यूची जागा आणि विथ इंटरव्ह्यूची जागा आहे, जिची आता मुलाखत सुरू आहे, मुलाखतीचा राऊंड जो आहे तो सुरू आहे। त्या संदर्भात काय सांगितलं ते सुद्धा सांगितलं मी, फेज 2 ला का उशीर लागला काय नाही। आणि विशेष अजून एक गोष्ट आहे महत्त्वाची की 2022 ची ज्यावेळेस भरती प्रक्रिया सुरू होती तर त्यावेळेस असं नव्हतं की जागा होत्या आणि जागा आस्थापनांनी पवित्र पोर्टलवर दिल्या आणि लवकरात लवकर भरती प्रक्रिया झाली। जागा येण्या अगोदर संच मान्यता व्हावी लागते। मागच्या वेळेस 2022 ची ज्यावेळेस भरती प्रक्रिया झाली तर त्यावेळेस संच मान्यतेलाच एवढा उशीर झाला। म्हणजे 2022 ची ज्यावेळेस परीक्षा झाली तर बघा, शिक्षक भरती प्रक्रिया अशी आहे, कोणती परीक्षा अगोदर होते तर त्यावेळेस पदसंख्या निश्चित केल्या जाते, किती पदसंख्येसाठी भरती होणार आहे। पण समजा तलाठी भरती प्रक्रिया असेल किंवा आरोग्य सेवक असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, बाकीच्या भरती प्रक्रिया ज्या असतील त्या, पण शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये काय होतं की अगोदर परीक्षा होते आणि नंतर आकडेवारी किंवा पदसंख्या ती जाहीर केल्या जाते। आणि पदसंख्या कशावर ठरते तर पदसंख्या ठरते शिक्षकांची रिक्त पदसंख्या किती आहे। आता शिक्षकांची रिक्त पदसंख्या काढायची असली तर संच मान्यता करावी लागते दरवर्षी। तर संच मान्यता जी आहे, संच मान्यता झालीच नव्हती। संच मान्यतेचं म्हणजे 2022 मध्ये परीक्षा झाली, परीक्षा झाल्यानंतर जे आहे निकाल लागला, निकाल लागल्यानंतर कुठं संच मान्यतेची प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली। त्याच्यामुळे तिला थोडा कालावधी लागला आणि नंतर संच मान्यतेला 5-6 महिने किंवा 6-7 महिन्याचा कालावधी गेला मधात आणि त्याच्यानंतर संच मान्यता पूर्ण झाल्यानंतर जाहिराती ज्या आहे किती जागा रिक्त आहे त्यापैकी आपल्याला 70% भरायच्या, 10% बाकी ठेवायच्या,
त्याच्यानंतर ती पदसंख्या पवित्र फोटोवर आली 21,000च्या आसपास. तर अशा प्रकारे ज्या या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की पद भरती जी आहे तिला उशीर का लागतोय, फक्त कोर्ट केसेस जर असल्या त्यामुळं, किंवा मग जर समजा संच मान्यता जर राहिली असेल तर त्यावेळेस उशीर लागतो. आता तुम्ही म्हणाल यावेळेस काय परिस्थिती आहे 2025च्या भरती प्रक्रियेमध्ये, तर सद्यस्थितीमध्ये बघा संच मान्यतेचं नवीन धोरण जे आहे त्याच्यावर याचिका पडलेली आहे. जसं तुम्हाला माहिती आहे कोर्टामध्ये याचिकेचा निकाल जो आहे 9 जुलैच्या आसपास येईल. याचिकेचा निकाल आला की संच मान्यतेबाबत ज्या काही घडामोडी आहेत की त्याच्यामध्ये दुरुस्ती केल्या जाणार आहे. म्हणजे विधान भवनामध्ये सुद्धा हा मुद्दा गाजलेला आहे की याच्यामध्ये दुरुस्ती केल्या जाणार आहे. माननीय शिक्षण मंत्री महोदय जे आहेत किंवा माननीय शालेय शिक्षण राज्यमंत्री जे आहेत दोघांनी सांगितले की संच मान्यतेमध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत किंवा ज्या काही गोष्टींबद्दल काय म्हणतात त्याला दुरुस्ती करणं आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी केल्या जातील. ज्यावेळेस आता याचिकेचा निकाल येईल संच मान्यतेच्या संदर्भातल्या आणि संच मान्यतेमध्ये दुरुस्ती केल्या जाईल, तर त्यावेळेस संच मान्यता नवीन धोरण जे आहे त्याच्यानुसार जर संच मान्यता झाली तर त्यावेळेस मात्र जास्तीत जास्त पदसंख्या येऊ शकते. संच मान्यतेला किती कालावधी लागेल, तर संच मान्यतेला 2-3 महिन्याचा कालावधी लागू शकतो. तर ज्यावेळेस म्हणजे टेट एक्झाम 2025 होईल, निकाल अनाऊन्स होईल, निकाल अनाऊन्स झाल्यानंतर फक्त इथं आपला गोष्ट थांबणार नाही. त्याच्यानंतर जागा पवित्र पोर्टल येण्यासाठी संच मान्यता महत्त्वाची आहे आणि संच मान्यता झाल्यानंतर जागा आल्यानंतर जागेची आकडेवारी सुद्धा महत्त्वाची आहे. जास्त जागा जर आल्या तर कट ऑफ खाली येतो आणि जर जागा कमी आल्या तर त्यावेळेस मात्र कट ऑफ हाय लागू शकतो. त्याच्यामुळे आपण जेमतेम आकडेवारी पकडली की साधारणतः 10,000च्या पुढे भरती प्रक्रिया व्हायला पाहिजे आणि 20,000च्या आतमध्ये भरती प्रक्रिया व्हायला पाहिजे, जेणेकरून जेमतेम जो साधारण अभियोगधारक आहे प्रत्येक अभियोगधारक जो आहे त्याला न्याय मिळेल. तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी होत्या. त्याच्यामुळेच मी सांगितलं की शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे तिला कशा प्रकारे कालावधी लागतो आणि किती कालावधी लागतो या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलं. आणि 2025ला जो आहे किती कालावधी लागेल, जास्त कालावधी नाही लागणार. 4 ते 5 महिन्याचा कालावधी किंवा 5 ते 6 महिने म्हणजे 4 ते 6 महिन्याच्या आतमध्ये जो आहे ही पूर्ण भरती प्रक्रिया पार पडू शकते. त्याच्यामुळे जे आहे या गोष्टीबद्दल आता येणाऱ्या काळामध्ये कळेल की आपल्याला शिक्षक भरती प्रक्रियेला जे किती वेळ लागणार आहे. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईड्स नोटिफिकेशन बद्दल तो ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. आणि रिझल्ट संदर्भात काय अपडेट होती तर ती मी मेन चॅनल जे आहे त्याच्यावर जो व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यावर सांगितलेले आहे का उशीर लागतो टेट परीक्षेच्या रिझल्टला. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.